वैयक्तिक द्वेषातून अशाच पद्धतीचे विधानं कायम होत आहे. सध्या त्यांची लक्षणं चांगलं नाही आहे, त्यांचं जरा डोकं ठिकाणावर नाही आहे. द्वेषातूनच त्यांनी आतापर्यंतचं राजकारण केलं आहे आणि त्याच्यात तुम्ही एवढं त्यांना सिरियस घेण्याचं मला असं वाटतं काही कारण नाही. पहिलाही मी आपल्याला सांगितलं, जिल्हा बँकेवर पण मीच पाहिजे, दूध संघात पण मीच पाहिजे, ग्रामपंचायतमध्ये मीच पाहिजे. ही मी स्वतः असलं म्हणजे वर्चस्वाची आणि घराणेशाहीची लढाई जर कोण करत असेल आणि त्याच्यासाठी खरी मारामारी असेल तर खडसे कुटुंबाची आहे. चंदू, परवाच्या दिवशी एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजनांवर बोलताना टीका केली होती. संकटमोचन हे फेल गेलेले व ते कुठल्याही प्रकारचा त्यांनी आजपर्यंत तिढा सोडवलेला नाही आहे. कोळी समाज असेल, मराठा समाज असेल, ते संकटमोचक फेल गेलेले असं म्हटलं आहे. ते ह्या सगळ्या स्टेटमेंट जे करताय ना ते वैफल्यातून करतात, ते अतिशय वैफल्यग्रस्त झालेले आहे. तुम्ही बघितलं असेल की गिरीश महाजन साहेबांनी कोळी समाजाच्या आंदोलनासाठी 3-4 वेळा भेटी देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मिटिंग लावून माननीय पालकमंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब, गिरीश महाजन, अनिल दादा तिघं मंत्री आणि रमेश दादा भाविस्कर यांच्या माध्यमातून मिटिंग लावून पॉझिटिव्हली त्या जात प्रमाणपत्र सुलभ मिळण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यातून आज त्याची फलश्रुती की ते अनेक बांधवांना त्या पद्धती प्रमाणपत्र मिळाले आणि मिळून आज उपोषणालाही त्यांनी तूर्त स्थगिती दिलेली. हा गिरीश महाजन साहेबांच्याच प्रयत्नाचं यश आहे. आज गुलाबराव पाटील साहेबांनी जरी केलं असेल तरी शिवसेना भाजपा भक्कम युती आहे आणि आम्ही युतीच्या माध्यमातून काम करत आहोत. सगळे एकत्रित काम करतो आहे, पॉझिटिव्ह काम करतो आहे. त्यांच्या काळामध्ये अनेक वर्ष सत्तेवर खडसे असताना त्यांनी कधीच कोळी समाजाच्या बाबतीत किंवा मराठा समाजाच्या बाबतीत कोणताच चांगला निर्णय आतापर्यंत घेतला नाही किंवा त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. आज होतं आहे त्याच्यामुळे त्यांची एक वेगळी दुखणं आहे, त्याच्यातून ते काही पण असं बरडत असतात. तेवढं त्यांच्याकडे तुम्ही खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटत नाही. होती तिथेही असं बोललेले आहे की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता या ठिकाणी जर देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन गेलं असतं तर मराठा समाजाने त्यांना मारलं असतं बा, एवढा रोष त्यांच्याविषयी दिसून येतो. त्यांच्या तोंडून वैयक्तिक द्वेषातून अशाच पद्धतीचे विधानं कायम होत आहे. सध्या त्यांची लक्षणं चांगलं नाही आहे, त्यांचं जरा डोकं ठिकाणावर नाही आहे. मराठा समाजाचे लोक तिथे अनेक मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये नेते भेटायला गेले, त्यांचा अतिशय संयमाने त्यांना भेटले, त्याची चर्चा केली आणि त्यांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं असेल. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याने बघितलेलं आहे. काल बच्चू कडू साहेब गेले होते, त्याच्यापूर्वी गिरीश महाजन साहेब गेले होते आणि देवेंद्र भाऊ पण जाऊ शकत होते तिथे. असं काही नव्हतं. शेवटी कोणतंही आंदोलन घटनेने दिलेल्या सगळ्या तत्वांच्या आधारे आपण आंदोलन करत असतो. घटनेने दिलेले शस्त्र आहे आंदोलन करणं आणि आंदोलनातून त्या समाजाच्या समस्या सोडवून घेणं, हा एक घटनेने दिलेला भाग आहे. तो करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून चालला होता. काही लोक त्याला चिघडवण्याचा मुद्दामून प्रयत्न त्यांच्या वैयक्तिक दोषातून करत आहे. हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रती किंवा गिरीश महाजन साहेबांप्रती असल्या त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे आणि कालपर्यंत त्यांचं द्वेषातूनच त्यांनी आतापर्यंतचं राजकारण केलं आहे आणि त्याच्यात तुम्ही एवढं त्यांना सिरियस घेण्याचं मला असं वाटतं काही कारण नाही. पहिलाही मी आपल्याला सांगितलं, मराठा समाजाचं काल आंदोलन संपदाबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना जो शब्द दिला होता, आज तुम्ही बघितलं असेल की कुणबी समाज शोध मोहीमचं एक कक्ष स्थापन आता झालं, पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झालं आणि आज काम सुरू झालं. म्हणजे काल सांगितलं आज काम सुरू झालं. तालुका पातळीवर बी तशा पद्धतीचे कुणबी समाजाचे दाखले शोध मोहीमसाठी त्यांनी एक समिती गठीत केली, ज्याच्या तालुका स्तरावर तहसीलदार असतील, त्यांच्यावर समिती असेल, जिल्हा स्तरावर एक अप्पर कलेक्टर दर्जाचे अधिकारी असतील आणि त्या पद्धतीमध्ये कुणबी समाजाच्या सगळ्याच ठिकाणी ज्या नोंदी आहेत त्या तपासून त्यांना सर्टिफिकेट कसं सुलभरित्या देता येईल तो एक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो आहे आणि कोळी समाजासाठी पण तसा प्रयत्न होतो आहे. धनगर समाजाचा प्रश्नही लावून ठेवला. धनगर समाजाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. सरकार अतिशय पॉझिटिव्हरित्या इथे काम करत असताना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, सरकार यांच्या माध्यमातून सगळ्याच समाजाला दिलासा देण्याचा किंवा शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न आज चाललेला आहे. आपण बघत असाल तो पुढचा प्रश्न तुमचा असेलच केळी पीक विम्याचा. तर मोठ्या प्रमाणात केळी पीक विम्याची रक्कम 2-3 दिवसात जमा होते आहे आणि ही जमा करत असताना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणी दूर करून आता ह्या 2-4 दिवसामध्ये केळी पीक विम्याची रक्कमही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. याच्याबद्दल खऱ्या अर्थाने सरकारचं कौतुक केलं पाहिजे. पण पहिल्यांदा आम्ही ते शेतकऱ्यांच्या खात्यात कसं जातं आणि त्याच्यात किती लोक वंचित राहतात त्या संदर्भातही सरकारशी बोलणार आहे. दंड ठोकटले, त्यांनी म्हटले की रावेर मतदार ते लोकसभा मतदार आहेत त्या ठिकाणी मी निवडणूक लढवण्यासाठी ते आता खडसे म्हटल्यावर ते मी तुम्हाला मागे सांगितलं की ते राष्ट्रवादीची निवडणूक लढू शकतील. तर ते सुद्धा आमदार आहे, त्यांच्या सुनबाई खासदार आहे. आता परत ते खासदारकीची चर्चा करत आहे. विधानसभेसाठी एक उमेदवार तयारच आहे मुक्ताईनगरमध्ये. म्हणजे खडसेंशिवाय दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कोणच नाही आहे. राष्ट्रवादीकडे इतर कार्यकर्ते नाही आहे की ते तिथे त्या कॅपॅसिटीचे असतील, ते लढू शकतील. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी त्यांचा क्लेम असतो. जिल्हा बँकेवर पण मीच पाहिजे, दूध संघात पण मीच पाहिजे, ग्रामपंचायतमध्ये मीच पाहिजे. ही मी स्वतः असलं म्हणजे वर्चस्वाची आणि घराणेशाहीची लढाई जर कोण करत असेल आणि त्याच्यासाठी खरी मारामारी असेल तर खडसे कुटुंबाची आहे.
हे मी खडसे कुटुंबावर याच्यापूर्वी बोलत आलेलो आहे. आजही तेच सांगतो, याच्यातून दुसरं काही दिसत नाही. त्या पक्षाच्या नेत्याने त्या पक्षाचा कार्यकर्ता पुढे केला पाहिजे. आजचा कार्यकर्ता उद्याचा राज्यकर्ता कसा होईल हे त्या पक्षाच्या नेत्याने विचार केला पाहिजे. स्वतःच्याच घरामध्ये उमेदवारी ठेवणारे लोक जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतात, त्या टायमाला मला त्यांची क्यू येते. आता काय बोलावं तुम्हाला, ते जे स्वतःच दिवसभर नशेमध्ये राहतात ते काय आरोप करते आणि त्यांचे आरोप किती सिरियस घेतले पाहिजे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काम इतकं पारदर्शी, इतकं चांगलं आहे की सगळ्या विरोधकांचं धाबत जाणारं आणि कशाही पद्धती बदनाम करायचं हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो आहे. पण निष्फळ प्रयत्न करताय. अशा पद्धतीत काही पण वाचाड बोलून या वाचाड वीरांना काही सिरियस घेतलं पाहिजे असं मला वाटत नाही. समाज खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी असतो, ते चांगलं काम करतात.